या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। प्रेमविवाह केलेल्या दलित समाजातील बायकोने सवर्ण नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याखाली दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती। दरम्यान अटकेत असलेल्या त्या नवऱ्याला सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे। पीडित पत्नीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की ती दलित समाजाची आणि तिचा पती सवर्ण समाजाचा आहे। त्यांचा प्रेमविवाह झाला होता। त्यांना 2 मुली झाल्या, परंतु नवरा जातीवरून अपमानास्पद बोलतो, शारीरिक व मानसिक त्रास देतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो। त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अॅट्रॉसिटी ऍक्ट, भारतीय दंड संहिता कलमान्वये विविध गुन्हे दाखल केले होते। आरोपीने पत्नीला तिच्या जातीसह स्वीकारलेले, त्यामुळे आरोपीने तिचा जातीवरून अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। यावरून अस्पृश्यता तो पाळतच नाही हे सिद्ध होतं। त्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट मधील कलम लागूच शकत नाही। त्याप्रमाणे अत्याचाराचा कोणताही ठोस आरोप नाही। विलंबानं केलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणेही धोक्याचे, असा युक्तिवाद ॲडव्होकेट धनंजय माने यांनी जामीन अर्जावरील सुनावणी प्रसंगी केला। न्यायाधीशांनी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट सुहास कदम, ॲडव्होकेट वैभव सुतार यांनी काम पाहिलं। प्रेमविवाह झालेल्या दलित तरुणीने आपल्या नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टची केस दाखल केली होती। त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली होती। या खटल्याची हकीकत अशी की सदर दलित तरुणी व सवर्ण तरुण यांचा प्रेमविवाह झालेला होता। त्यानंतर त्यांना 2 मुले सुद्धा झाली। त्यानंतर त्यांचा संसार सुखाने चालला होता। त्या तरुणीने पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिली की माझा नवरा माझा जातीवरून अपमान करतो व माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो। या आरोपावरून नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कलम ॲक्ट कलम 3 व भारतीय दंडविधान इंडियन पेनल कोड अन्वये वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झालेले होते आणि पोलिसांनी त्या नवऱ्याला अटक केलेली होती। त्या नवऱ्याच्या वतीने आम्ही जामीनचा अर्ज दाखल केलेला होता। सदर जामीन अर्जाच्या वेळी युक्तिवादात आम्ही असे दाखवून दिले की सदर तरुणी बरोबर आरोपीने प्रेमविवाह केलाय यावरून आणि तिला तिच्या जातीसहित तिचा स्वीकार केलेला आहे, मुलं झालेली आहेत, यावरून आरोपी हा अस्पृश्यता पाळत नाही असे सिद्ध होते। त्यामुळे आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कलम 3 अन्वये गुन्हाच होत नाही। त्याचप्रमाणे फिर्याद देण्यात झालेला विलंब आहे, यावरून फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे। आरोपीला न्यायालयाने जामिनावर आरोपीची मुक्तता केली आणि त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचा आदेश दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।